आपण आलेलो द हगर स्टेशनला. हो, इथं आम्हाला यांनी 4 असे काही ऑप्शन्स कार्ड्स दिलेले आहेत. सो आपण हे सगळंच ट्राय करणार आहोत थोडं थोडं. सो प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर मित्रांनो, आपल्याकडे आलेले आहेत कोण भेटायला आपल्याला. आपले इकडे लाईट आहे. आपले मित्र विठ्ठल साहेब काळे आज कोल्हापुरात आलेले आहेत आणि खास त्यांनी धावती द भेट आपल्या घराला दिलेले. विठ्ठल वेलकम कोल्हापूरमध्ये. थँक्यू. आणि ॲमेझॉन प्राईमला बाप लोक लगेच बघून घ्या. भरपूर पिक्चर आहेत. आता ते तुम्हाला कुठेतरी भेटल्याकडे भरपूर पिक्चर आहेत आपल्याकडे. घरबंदूक बिर्याणी तो पण बघून घ्या त्यात पण. आणि आगामी मटका किंग ह्या वेबसिरीजमध्ये, मोठ्या वेबसिरीजमध्ये नागराज मंजुळेंच्या ते दिसणार आहेत. मटका किंग कधी आहे रिलीज? तरी मॅक्स पुढच्या वर्षी वगैरे येईल. 4-5 महिन्यामध्ये. 4-5 महिन्यात. ती पण ॲमेझॉनलाच आहे ना ती. ॲमेझॉनला येणार आहे. सिद्धार्थ जाधव वगैरे मोठे सगळे आहेत. आपले विठ्ठल भाऊ पण आहेत. सो लाईक शेअर लाईक सबस्क्राईब आत्ता आलेला आम्ही वाघ सोबतचा, त्यात पण आहे विषय. आणि हिची मानवत मर्डर्समध्ये भाईनं जे काय काम केलंय छे. आम्ही ती ह्याला बघितली होती, डबिंगला गेलो होतो. गणेश सर आणि मी रात्री थांबलो, माझं मीटिंग असणार असं, आणि त्यांनी लावली. मी म्हटलं मानवत मर्डर्स लावा म्हटलं. सोनी लिव्ह मानवत मर्डर्स बघितली बघा एकदा. सोनी लिव्हला आहे ती. आणि मला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. जरा सांग माझ्या पब्लिकला. येस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. हाय, हॅलो, नमस्कार. आय नो ब्लॉग सगळे गॅपने येत आहेत, पण चांगले येत आहेत. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सगळ्यांचं वेलकम आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आज कालपासून आपले गीत राहते सलग प्रोजेक्ट चालू झाले. काल काय मला शूट करता आलं नाही. आज बघू काय होत आहे. आणि खूप प्रेम द्या. आता जरा सबस्क्रायबर वाढू दे, सबस्क्राईब करा. चला, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मालक आले. मालक आम्ही तुमच्या भागात चाललो. काय करा? चालायला चाललोय. किरकोळ जरासे कार्यक्रम बघा नाही तुम्ही? अहो येणार आहे लगेच. येणार तासाभरात रिटर्न. मग विषय. या. हा, मालक आलेले आहेत. मालक असू दे की, येतो मी नंतर तिथे. तिथे येणार. येतो की. तुझं काय आहे? गोवा, कर्नाटक हा. व पश्चिम महाराष्ट्र आणि मध्ये गाजत असलेला एक घरंदाज असा सोहळा म्हणजेच गीत राधा. महाराष्ट्रातील लोककलांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगणारा एक धगधगता कार्य. कमी कर मॉनिटरला. आम्ही एका शिक्क्यासाठी इथल्या ही बॅग पालती केली. बॅग हे सगळं उलटून पालतून केलं. तो शिक्का कुठं मिळावा हे बघा. इथं हा अडकलाय. हे एवढं
10 मिनिटं आम्ही शोधायला लागलो. आता एंट्री झाली पिंगळ्याची. आता माझी पिंगळ्याची एंट्री झाली. हा. काय लोक इतकी चांगले आहे तुम्हाला सांगतो. येता येता माहुलीने माझ्या पायाचं दर्शन घेऊन जे काय आपल्याला दक्षिणा दिली तेवढी दक्षिणा दिली. दाखवा, काय दिलं ते दाखवा. आयुष्य त्यांना मोठं लाभणार आहे. बघा आम्ही खोटं काय बोलत नसतो. माहुलीने दिलेली आम्हाला ही देणगी आहे. मोठं आयुष्य लाभणार आहे त्यासनी. बजरंग बलीचा आशीर्वाद मोठा पाठीचा आहे त्यांचा. वा. आणि आज आपण आलेलो आहोत हलसोडे या गावामध्ये. आज आपल्या इथे प्रयोग होतोय. इथं तयारी चालू आहे. इथं एक समोर छानसा वाडा टाईप असं मस्त काहीतरी दिसतंय. असं म्हणजे तुम्हाला दाखवू विंटेज लुक. आपल्या गीतराधा इथे आले नंदन दादा. आज ब्लॉग मध्ये पण पहिल्यांदा आले नंदन दादा ब्लॉगर. आणि आज त्यांचा संसार सेट त्यांनी लावलेला आहे. आज इथे घरात संसार सेट लावलेला आहे. एकदा झलक होते खाळ हे तरी होते. अखंड महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला ओके गीत, हा नृत्य, नाट्य कलाविष्काराने भरलेला असा कार्यक्रम गीत राधाई उत्सवशाही. अगदी थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करतो. तरी हलचवडे आणि हलचवडे आले सगळी. या हमारी पार्टी हो रही है अभी. तू काय आणलंस रे डब्यात? मटन कशाचं? आम्ही घेऊन आलेलो ऑलरेडी. तू कशाचं घेऊन आलास मटन? तुला तर नाही सांगायला पाहिजे. मी रात्रीच आम्हाला एका ट्रकनं उडवलं असतं. वाले फेम, अन्ना वाले फेम, अन्ना फेम. माझं योगायोग बघा. स्टेजच्या बरोबर मागं पाणीपुरीचा स्टॉल. आपलं इथं फ्लेक्सचा विषय आहे. थोडा आपण पाणीपुरी टेस्ट करू. हा आज आपल्या गावामध्ये गीत राधाई बघा. विठ्ठल नामाचा रेट हो, विठ्ठल नामाचा रेट हो, प्रेम भाव विठ्ठल आवडे प्रेम भाव. ए भजनी मंडळ हे बघा. हे जवळ कार्यक्रम असले की असलं काहीतरी करतात. हा आंबा तोडलं का रात्रीचं? हा तोडलं ना? आंबा कोणा तोडला? हा हातात आला काय? आंबा हातात आला. कॅमेरामॅन मित्र तशीच असतात. क्लायंट आणि हे झाली कधी तशी वागतात. फोनच कुटुंबात लहान असल्याचा एक तोटा म्हणजे तुम्हाला लई कामाला होतात. असं हे आण ती आण. आता हे आणायला मी गेलो. मोठ्यांच्या नादाला लागायचं नाही. लई कामाला होतात.
आणि हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी असं बोलायला लागलो आहे. काय आता ब्लॉग एक लेच वेळा नाही लागला, आता सांभाळून घ्या. तर आता मी चाललो ज्योतिबाला आणि थोडंसं पायनॅपल ज्यूस पण आता माझ्या घेणार आहे, बघूया. यात एक गोष्ट नोटीस करण्यासारखी की ज्योतिबावरती सांगायला लागत नाही. आमच्या पोरांवरचे संस्कारच असे होतात ना, लहान लहान पोरं सासनकाठी नाचवतात तर घेऊन चाललं. जस्ट इथं यात्रा झाली, यात्रेनंतर मी आलो ज्योतिबाचं दर्शन करायला. ज्योतिबाच्या नावाने हा. मित्रांनो सांभाळून घ्या, कॉपीराईटमुळे गाणं लावू शकत नाही, माझा आवाज सहन करा. इथं मी 2 मिनटं कन्फ्यूज झालो की दरवाजा कुठे आहे बाबा, कळेच ना मला दरवाजा कुठे आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत थाई फूड खायला कोल्हापूरमध्ये. तर आपण काय हाताने खाणार आहे, आपला विषय नाही, पण हे मी घरी घेऊन जाणार आहे. ह्याचे ते पैसे घेणार आहेत 100 टक्के. हे घरी घेऊन जा, आपल्याला वाजवायला बरं पडेल. आल्या आपण मस्तपैकी असं कोण नाही बोललं खरोखर आशियात कुठल्या तरी आलो आहे रेस्टॉरंटमध्ये असं वाटायला लागलं. बघायला ते टेस्ट करायचे भाई. आणि इथे आलेलं आहे आमचं पहिला आयटम, तो आम्ही आता खाणार आहे. हा असं काहीतरी मस्त अख्खा चिकन सूप. इथं आलेलं आहे, काय म्हणतात त्याला, डिश का नाव थाई बेजिल चिकन. एवढं भारी आहे ना हे जेवण, म्हणजे कोरियन लोक एवढं तुरतुरीत चोटचुरीत राहतात ना. ह्याच्यात भाज्या वगैरे मिक्स आहेत. मग पोकळ्याची भाजी थोडक्यात. हो अंधार असल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला, पण आहे बेस्ट. आणि इथं आलेला आहे चिकन फ्राईड राईस. आणि अशा पद्धतीने आपण इथलं थाई चायनीज फूड असं एक्सप्लोअर केलेलं आहे. खरंच खूप सुंदर टेस्ट आहे, सगळी भारी मस्त वाटलं आपल्याला. आणि हे साहेब आहे तिथे. तुम्हाला जर थाई चायनीज आवडत असेल तर इथे ऑथेंटिकली सर्व केलं होतं, खूप चांगलं आहे. त्यांनी काय मला पेडला बोलवलेलं नाही, मी स्वतःहून आलो आणि खूप चांगलं आहे. पार्सल पण घेऊन चाललो मी, गेले नाही संपलं. आणि हसनभाईने आपल्याला खूप चांगली मदत दिली. हसन थँक्यू सो मच. चलो फिर से मिलेंगे. चलो बाय बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बरं ह्या हॉटेलचं नाव ऐका जरा, गळगळ इस गिगळी इस गळगळ.